Dear student, in the last lecture we have seen practice set 1.3. Then today we will see question number 5. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वेळेला आपण त्या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1.3 मधील 4 उदाहरणं त्या ठिकाणी सोडवली. आज 5वं उदाहरण आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत की गिव्हन आपल्याला काही माहिती त्या ठिकाणी दिलेली. इन ट्रॅपिझम PQRS समलंब चौकोन PQRS मध्ये काय दिलेले की साइड PQ पॅरलल साइड SR, बाजू PQ बाजू SR ला त्या ठिकाणी समांतर आहे. आणि देन प्रूव्ह दॅट, तर सिद्ध करायला सांगितले. काय सिद्ध करायला सांगितलंय की SR इज इक्वल टू 5 PQ असं त्या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. आता कशा पद्धतीने याचा प्रूफ जो आहे तर तो प्रूफ आपल्याला त्या ठिकाणी येत आहे. हा प्रूफ त्या ठिकाणी प्रूफ आता प्रश्नामध्ये काय दिलेले पहा की प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेले की साइड PQ पॅरलल साइड SR, बाजू PQ SR ला कशी आहे तर त्या ठिकाणी समांतर आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला ही जी काही लाईन QS जी आहे तर ती त्याची जर ट्रान्सव्हर्सल जर आपण जर घेतली तर पहा ही लाईन SQ इज द ट्रान्सव्हर्सल ज्या ज्या काही दोन रेषा ज्या आहेत तर त्या दोन रेषांची SQ जी आहे तर ती SQ जर त्या ठिकाणी छेदिका जर असेल तर अशा वेळेला तयार झालेले जे काही अल्टरनेट अँगल जे आहेत, व्युत्क्रम कोन जे आहेत तर ती व्युत्क्रम कोन काय दाखवते आपल्याला त्या ठिकाणी कॉन्ग्रंट त्या ठिकाणी दाखवते. या ठिकाणी आपल्याला पहा की अँगल PQS हा एक त्या ठिकाणी असणारा जो काही अल्टरनेट अँगल आणि दुसरा असणारा जो काही अल्टरनेट अँगल जो आहे तर तो RSQ. हे जे काही दोन्ही असणारे जे काही अल्टरनेट असणारे जे काही अँगल जे आहे तर ते अँगल आपल्याला त्या ठिकाणी कॉन्ग्रंट म्हणता येईल. काय लिहिता येईल की देअरफॉर अँगल PQS कॉन्ग्रंट अँगल RSQ. कशावरून तर या ठिकाणी अल्टरनेट अँगल थेरम आहे. अल्टरनेट अँगल थेरम नुसार ते दोन अँगल जे आहे तर ते दोन अँगल काय दाखवले आपण त्या ठिकाणी कॉन्ग्रंट अँगल. आता हा जो काही अँगल जो आहे PQS हाच अँगल आपल्याला PQA या पद्धतीने त्या ठिकाणी लिहिता येईल. दॅट इज PQS कसा लिहिता येईल शॉर्टकट मध्ये आपल्याला PQA अँगल PQA कॉन्ग्रंट अँगल. त्याच्यानंतर दुसरा आपण दाखवला होता की RSQ, तर आपल्याला RSA असा लिहिता येईल अँगल RSA. आता याच्यामध्ये पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल काय लिहिता येईल की Q-A-S हा जो आहे तर तो जितकेही असणारे ते काही पॉईंट जे आहे तर ते पॉईंट कसे असणार आहे कोलिनियर त्या ठिकाणी असणार आहे. याला इक्वेशन नंबर मी त्या ठिकाणी काय म्हणतोय 1 इक्वेशन त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे पहा की इन ट्रँगल या ठिकाणी एक रेड कलर मध्ये मी त्या ठिकाणी ट्रँगल त्या ठिकाणी दाखवतो PQA आणि ब्ल्यू कलर मध्ये असणारा जो काही ट्रँगल तो आहे तर तो आहे RSA. इन ट्रँगल PQA अँड ट्रँगल RSA. आता या दोन त्रिकोणांचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर पहा की सर्वसाधारणपणे हा एक कोन आपल्याला त्या ठिकाणी काय दाखवता येईल त्या ठिकाणी कॉन्ग्रंट त्या ठिकाणी दाखवता येईल. त्याच्यानंतर दुसरा असणारा जो काही आहे या ठिकाणचा एक
व्हर्टिकली अपोजिट अँगल हाही आपल्याला काय करता येईल तर त्या ठिकाणी तो काही दाखवता येईल तर त्या ठिकाणी कॉन्करंट त्या ठिकाणी दाखवता येईल येते आणि म्हणून पहा पुढे की अँगल PQA कॉन्ग्रंट अँगल RSA कुठून दिलं हे आपण फ्रॉम वन त्याच्यानंतर पुढे त्या ठिकाणी व्हर्टिकली अपोजिट अँगल हे आपल्याला दाखवायचे तर या ठिकाणी अँगल PAQ काय लिहिता येईल अँगल PAQ कॉन्ग्रंट अँगल हा एक त्या ठिकाणी व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे हा आपल्याला लिहिता येईल RAS काय लिहिता येईल RAS काय रिझन लिहिता येईल तर व्हर्टिकली अपोजिट अँगल विरुद्ध कोण जे आहे तर ते विरुद्ध कोण त्या ठिकाणी आणि म्हणून अशा पद्धतीने आपल्याला हे दोन अँगल जे आहेत तर ते दोन अँगल त्या ठिकाणी कॉन्ग्रंट दाखवतात आता या ठिकाणी म्हणून पुढे ही ट्रँगल PQA कॉन्ग्रंट ट्रँगल RSA बाय विच टेस्ट तर या ठिकाणी अँगल आपण दाखवलेली आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला कारण लिहिता येईल की अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी कोको समरूपता कसोटीनुसार हे दोन्ही असणारे जे काही त्रिकोण जे आहे तर ते त्रिकोण काय दाखवतील आपल्याला त्या ठिकाणी कॉन्ग्रंट दाखवते मग आता हे दोन असणारे जे काही ट्रायंगल जे आहे तर ते ट्रायंगल आपण त्या ठिकाणी कॉन्ग्रंट दाखवले आपल्याला माहिती की करस्पॉन्ड साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रपोर्शन आणि म्हणून याच्यामध्ये पुढे लिहिता येईल पहा काय म्हटलं मी की दोन ट्रायंगल जे आहेत तर ते दोन ट्रायंगल जर त्या ठिकाणी जर कॉन्ग्रंट जर असतील तर या ठिकाणी या त्रिकोण जो आहे तर त्या त्रिकोणाच्या करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ द सिमिलर ट्रायंगल्स आर प्रपोर्शन समरूप त्रिकोणाच्या या दोन समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू कशा दाखवता येईल आपल्याला त्या ठिकाणी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दाखवता म्हणून पहा पुढे काय लिहिता येईल आपल्याला देअरफॉर PQ अपॉन RS इज इक्वल टू QA अपॉन SA इज इक्वल टू AP अपॉन AR याला कारण काय लिहिता येईल आपल्याला तर करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल इन प्रपोर्शन की समरूप त्रिकोण जे आहे तर त्या समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू ज्या आहेत तर त्या संगत बाजू कशा दाखवता येईल आपल्याला त्यात आर सिमिलर ट्रायंगल आर इन प्रपोर्शन म्हणतो मी आर इन प्रपोर्शन म्हणजे समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू ज्या आहेत तर त्या संगत बाजू कशा दाखवल्या मी या ठिकाणी प्रमाणामध्ये दाखवतो बरोबर किंवा याला मी त्या ठिकाणी इक्वेशन नंबर काय म्हणतोय या ठिकाणी 2 त्या ठिकाणी म्हणतो याच्यानंतर प्रश्नामध्ये काय दिले प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी गिव्हन मध्ये दिलेलं आहे की काय दिलेलं आहे की SR इज इक्वल टू 5PQ असं आपल्याला गिव्हन मध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे म्हणून या ठिकाणी की सर्वसाधारणपणे आपल्याला SR आता याच्यामध्ये जे जे त्या ठिकाणी लागतंय तर त्याचा आपल्याला विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आता पुढे मुळातच प्रश्नामध्ये आपल्याला काय दिले पहा तर AR इज इक्वल टू 5AP AS इज इक्वल टू 5AP आता गिव्हन मध्ये आपल्याला नेमकं हेच दिले की AR इज इक्वल टू 5AP असं आपल्याला गिव्हन मध्ये त्या ठिकाणी मुळात त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि याच्यावरून हे सिद्ध करायचं पहा
तर या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल की पी क्यू काय लिहिता येईल की आपला रेशिओ जो आहे तर तो रेशिओ हा काय आहे पी क्यू अपॉन आर एस इज इक्वल टू क्यू ए अपॉन एस ए इज इक्वल टू ए पी अपॉन ए आर जो आहे तर त्या ए आरच्या ऐवजी काय लिहिता येईल आपल्याला 5 इथे पहा काय लिहायचंय 5 ए पी जी या ठिकाणी ए आरच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो 5 ए पी पुढे आपल्या लक्षात येता नसते पहा की एपी जो आहे तर त्या एपीला एपी कॅन्सल आता एपीला एपी कॅन्सल झाल्यानंतर काय शिल्लक राहते पहा की पी क्यू अपॉन आर एस इज इक्वल टू क्यू ए अपॉन एस ए इज इक्वल टू पण किती राहिले 1 आणि डिनॉमिनेटरला किती राहिले 5 त्याच्यानंतर पाहत आपल्याला काढायला काय सांगितलं की एस आर बरोबर काय दाखवायला सांगितले 5 पी क्यू त्या ठिकाणी दाखवायचं आणि म्हणून सर्वसाधारणपणे पहा मधलं गुणोत्तर जे आहे तर त्या मधल्या गुणोत्तराचा आपल्याला काही सध्या तरी काही उपयोग नाही घेतला आणि म्हणून या ठिकाणी पहा आपल्याला काय लिहिता येईल पुढे या ठिकाणी पी क्यू अपॉन आर एस किंवा मी त्याला त्या ठिकाणी एस आर म्हणतो इज इक्वल टू किती आहे 1/5 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर काय आता नसते 5 ने इकडे मल्टिप्लाय करा आणि एस आर ने काय करा इकडे मल्टिप्लाय म्हणजे एस आर इंटू 1 दॅट इज एस आर इज इक्वल टू 5 ने पी क्यू ला मल्टिप्लाय केलं तर काय आलं 5 पी क्यू आणि अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी काय त्या ठिकाणी प्रूव्ह करायला सांगितलं होतं की एस आर इज इक्वल टू 5 पी क्यू अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी ते काय करू शकतो प्रूव्ह करू शकतो सिद्ध त्या ठिकाणी करू शकतो नेक्स्ट एक्झाम्पल 6 इन ट्रॅपिझम एबीसीडी समलंब चौकोन ए बी सी डी मध्ये काय लिहिले ए बी सी डी मध्ये साइड ए बी पॅरलल साइड डी ए बी बाजूला सी डी बाजू त्या ठिकाणी समांतर त्याच्यानंतर डायगोनल ए सी अँड बी डी इंटरसेक्ट इन पॉइंट कर्ण जे आहे तर त्या ठिकाणी ए सी कर्ण आणि दुसरा आपल्याला सांगितलं बी डी कर्ण काय होतात एकमेकांना त्या ठिकाणी ओ बिंदूमध्ये छेदतात पुढे इफ ए बी इज इक्वल टू 20 डी सी इज इक्वल टू 6 त्याच्यानंतर ओबी जी आहे तर ती ओबी इज इक्वल टू 15 तर आपल्याला ओडी जी आहे तर ती ओडी काय करायची तर त्या ठिकाणी फाइंड आउट करायची आता याच्यासाठी हे जे काही 2 त्रिकोण जे आहेत तर ते 2 त्रिकोण आपल्याला त्या ठिकाणी काय झाले पाहिजे कॉन्ग्रंट त्या ठिकाणी दाखवता आले पाहिजे आता कशा पद्धतीने कॉन्ग्रंट दाखवते बा की सोल्युशनमध्ये त्या ठिकाणी काय म्हणते मी की साइड ए बी पॅरलल साइड कोणती आहे सी डी आहे बरोबर सी डी किंवा डी सी अँड लाईन डी बी इज द ट्रान्सव्हर्सल पण या ठिकाणी आपल्या लक्षात काय दिसते या ठिकाणी ए बी या बाजूला काय आहे सी डी बाजू त्या ठिकाणी समांतर आहे आणि या दोघांची ही जी असणारी काही डी बी जी आहे तर ती जर आपण त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल घेतली छेदिका जर घेतली तर आपल्याला माहिती आहे अल्टरनेट अँगल कोणता अल्टरनेट अँगल या 2 समांतर रेषा आणि त्यांची जर छेदिका आपण जर घेतली तर पहा की अँगल सी डी बी हा आणि दुसरा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की अँगल ए बी डी हे दोन्ही असणारे जे काही अल्टरनेट अँगल जे आहे तर ते अल्टरनेट अँगल काय दाखवता येईल आपल्याला त्या ठिकाणी कॉन्ग्रंट त्या ठिकाणी दाखवता येईल तेच आपण या ठिकाणी लिहू आणि देअरफोर काय लिहिता येईल की अँगल सी या ठिकाणी सी डी
बी, अँगल सी डी बी कॉन्ग्रंट अँगल. पुन्हा हा त्या ठिकाणी आपल्याला दाखवायचा आहे. त्या ठिकाणी तो दाखवलेला आपल्याला अँगल ए बी डी, अँगल ए बी डी. कशावरून? तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल अल्टरनेट अँगल थिअरम. अल्टरनेट अँगल थिअरमवरून हे दोन अँगल जे आहेत तर ते दोन अँगल त्या ठिकाणी कॉन्ग्रंट. आता हेच त्रिकोण जे आहे म्हणजे कोणता की अँगल सी डी बी हाच आपल्याला त्या ठिकाणी सी डी ओ असं त्या ठिकाणी लिहित आहे. त्यानंतर पुढचा आपला अँगल जो आहे तर तो हा ए बी डी हाच आपल्याला शॉर्टकटमध्ये ए बी ओ या पद्धतीने त्या ठिकाणी लिहितात. तर आता पुढे हाच अँगल मी कसा लिहितोय की दॅट इज अँगल सी डी ओ. कसं लिहिलंय? सी डी ओ कॉन्ग्रंट अँगल. आता ए बी डी पण तोच मी लिहितोय ए बी ओ. ए बी ओ कशावरून? तर याच्या आपल्याला लिहितोय बी डॅश ओ डॅश डी, बी डॅश ओ डॅश डी. याला इक्वेशन नंबर काय म्हणतो मी त्या ठिकाणी 1 त्या ठिकाणी म्हणतो. पुढे त्याच्यानंतर आता या दोन ट्रायंगलचा विचार करायचा आपल्याला. कोणता? तर त्या ठिकाणी ट्रायंगल सी ओ डी हा एक ट्रायंगल इथे लिहितो मी की इन ट्रायंगल सी ओ डी अँड ट्रायंगल. दुसरा कोणता घ्यायचा आपल्याला? ए ओ बी. ए ओ बी. आता या दोन ट्रायंगलचा जर आपण विचार केला तर या दोन ट्रायंगलमध्ये काय काय आपल्याला कॉन्ग्रंट त्या ठिकाणी दाखवता येईल या दोन ट्रायंगलमध्ये. तर आपल्याला हा एक असताना जो काही अल्टरनेट अँगल जो आहे तर तो अल्टरनेट अँगल त्या ठिकाणी कॉन्ग्रंट दाखवता येईल. त्याचबरोबर या ठिकाणी ओ पॉईंट जो आहे तर त्या ओ पॉईंट पाशी व्हर्टिकली असणारे काही अपोजिट अँगल जे आहे तर ते व्हर्टिकली अपोजिट अँगल काय करता येईल आपल्याला त्या ठिकाणी कॉन्ग्रंट त्या ठिकाणी दाखवता येईल. म्हणून पुढे याच्यासाठी इथून लिहितो मी की अँगल सी कोणता म्हटलंय? सी डी ओ. सी डी ओ हे पहा कॉन्ग्रंट अँगल ए बी ओ कुठून लिहिला कोणी? फ्रॉम इक्वेशन 1 मधून. बरोबर. त्याच्यानंतर व्हर्टिकली अपोजिट अँगल आपल्याला दाखवते. आता व्हर्टिकली अपोजिट अँगल जो आहे तर तो पहा अँगल सी ओ डी. सी ओ डी अँगल सी ओ डी. सी ओ डी कॉन्ग्रंट अँगल कोणता दाखवायचा आहे? ए ओ बी. कोणता दाखवलाय मी? ए ओ बी. कॉन्ग्रंट अँगल ए ओ बी. याचं रिझन आपल्याला सांगता येईल काय? तर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स म्हणजे विरुद्ध कोण त्या ठिकाणी. बरोबर. आता या ठिकाणी हे जे काय असणारे जे काही ट्रायंगल जे आहे तर त्या ट्रायंगल मधले असणारे जे काही दोन अँगल जे आहेत तर ते दोन अँगल आपण त्या ठिकाणी काय दाखवले? कॉन्ग्रंट. आणि म्हणून आपल्याला सांगता येईल की हे दोन्ही असणारे जे काही ट्रायंगल जे आहेत तर ते ट्रायंगल त्या ठिकाणी कॉन्ग्रंट असते. कोणत्या कसोटीनुसार? तर अँगल टेस्टनुसार हे दोन असणारे जे काही ट्रायंगल जे आहेत तर ते दोन ट्रायंगल काय दाखवतील आपल्याला त्या ठिकाणी कॉन्ग्रंट त्या ठिकाणी दाखवता येईल. आणि देअरफॉर ट्रायंगल सी ओ डी कॉन्ग्रंट ट्रायंगल ए ओ बी. कोणती टेस्ट सांगता येईल आपल्याला? की अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी.
याच्यानंतर पुढे दोन असणारे जे काही ट्रायंगल जे आहेत तर ते दोन ट्रायंगल काय दाखवले आपण त्या ठिकाणी कॉन्ग्रंट दाखवले, ह्याची टेस्ट केली. मग आता दोन ट्रायंगल जे आहेत तर त्या ठिकाणी कॉन्ग्रंट जर असतील तर आपल्याला माहिती काय की करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रोपोर्शन. दोन त्रिकोण जर समरूप असतील तर समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणामध्ये असतात. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल पुढे की साईड प्रपोर्शन मध्ये जर घेतलं तर काय आता दिसते, देअरफॉर CO अपॉन AO इज इक्वल टू OD अपॉन OB इज इक्वल टू DC अपॉन BA. कशावरून तर या ठिकाणी आपल्याला लिहिता पहिले कारण खाली लिहितो मी corresponding sides of similar triangles are in proportion. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू कशा असतात तर प्रमाणामध्ये त्या ठिकाणी असतात. आता याच्यापैकी जे आपल्याला त्या ठिकाणी प्रपोर्शन लागतोय, रेशो लागतोय तो आपण घेऊ. आता सर्वसाधारणपणे पहा आपल्याला या ठिकाणी किमती कशाच्या दिलेल्या, AB त्याच्यामध्ये पाहिजे म्हणजे हे त्या ठिकाणी आपल्याला ठेवावं लागेल, DC एक ठेवावं लागेल. त्याच्यानंतर OB आणि OD म्हणजे पहिला असणारा जो काही रेशो जो आहे तर त्या पहिल्या रेशोचा आपल्याला त्या ठिकाणी काही फायदा नाही, एवढा मी त्या ठिकाणी कॅन्सल करतो. आणि म्हणून या ठिकाणी बा याच्यावरून आपल्याला रेशो काय लागतो तेवढाच फक्त घेतोय की OD अपॉन OB इज इक्वल टू DC अपॉन B. याचे व्हॅल्यूज जे आहे तर ते व्हॅल्यूज आपल्याला दिलेले आहे. OD जी आहे तर ती OD काय करायची आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायची. म्हणून या ठिकाणी पहा पुढे की OD अपॉन OB ची व्हॅल्यू किती दिलेली 15 इज इक्वल टू DC ची व्हॅल्यू दिलेली 6 अपॉन AB किती दिलेली 20. पुन्हा काय करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर काय आता नसते 20 OD इज इक्वल टू 6 इंटू 15. आपल्याला व्हॅल्यू OD ची फाइंड आउट करायची म्हणून OD तसाच ठेवला मी. OD इज इक्वल टू 6 इंटू 15. 20 मल्टिप्लाय आहे, इकडे गेले तर त्या ठिकाणी ते डिव्हाइड झाले. त्याच्यानंतर काय करा, या ठिकाणी भाग द्या. आता 5 ने भाग जातो, 5 त्रिक 15, 5 चौक 20 बरोबर. त्याच्यानंतर 2च्या टेबलमध्ये 4 आणि 6 आहे, 2 ने डिव्हाइड करा, 2 दुणे 4, 2 त्रिक किती 6. म्हणजे काय शिल्लक राहिले, OD इज इक्वल टू देअरफॉर OD इज इक्वल टू 3 इंटू 3 डिवाइडेड बाय 9 दॅट इज 9 डिवाइडेड बाय 2. आता 9च्या निम्म आपल्या लक्षात येता नसते की 4.5 आणि म्हणून OD जे आहे तर त्या OD ची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळाली 4.5. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला OD जो आहे तर तो OD काय करता येईल तर त्या ठिकाणी फाइंड आउट करता येईल. तर आता पुढे या ठिकाणी 7th एक्झाम्पल दिलेलं आपल्याला की क्वाड्रिलॅटरल ABCD इज ए पॅरलेलोग्राफ. चौकोन ABCD हा पॅरलेलोग्राम म्हणजे समांतरभुज चौकोन त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे सांगितलं की पॉइंट E इज ऑन साइड BC. बिंदू E हा बाजू BC वर त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे लाईन D इंटरसेक्ट रे AB इन पॉइंट T. पुढे काय सांगितलंय की जी काही D लाईन जी आहे तर ती D लाईन हा जो काही असणारा जो काही रे AB जो आहे, किरण AB जो आहे तर तो वाढवला तर त्याला T बिंदू जे आहे तर त्या T बिंदूमध्ये काय करते, छेदते. पुढे तर आपल्याला सिद्ध करायला सांगितले प्रूव्ह दॅट काय सांगितले D इंटू B इज इक्वल टू C
इंटू टी. तर याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं नसतंय की दोन त्रिकोण जे आहेत, आता दोन त्रिकोण म्हणजे त्या ठिकाणी बी ई टी हा एक त्रिकोण आणि दुसरा असणारा ट्रायंगल सीई डी म्हणजे हे जे काही दोन असणारे जे काही ट्रायंगल जे आहेत तर ते दोन ट्रायंगल जर आपल्याला त्या ठिकाणी कॉन्ग्रंट जे आहेत तर ते कॉन्ग्रंट त्या ठिकाणी दाखवायला लागते. आणि मग हे दोन ट्रायंगल जे आहेत तर ते दोन ट्रायंगल जर त्या ठिकाणी आपल्याला कॉन्ग्रंट दाखवता आले तर आपल्याला माहिती की करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आर इन प्रोपोर्शन. दोन त्रिकोण जर त्या ठिकाणी कसे असतील, समरूप जर असतील तर त्या समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू ज्या आहेत तर त्या संगत बाजू त्या ठिकाणी प्रमाणामध्ये आपल्याला दाखवता येतील आणि त्याच्यावर आपल्याला त्या ठिकाणी सिद्ध करतात. त्याचा प्रूफ जो आहे तर तो प्रूफ आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे. प्रूफ की सर्वसाधारणपणे आपल्याला हा जो काही ट्रॅपिझम ए बी सी डी कोणता दिलेला आहे, पॅरलोलोग्राम दिलेला आहे, समांतरभुज चौकोन दिले. मग आता पॅरलोलोग्रामची प्रॉपर्टी त्या ठिकाणी आपल्याला माहिती काय प्रॉपर्टी आहे की अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोलोग्राम आर पॅरलल. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा कशा असतात, समांतर असतात. म्हणजे ही सम्मुख भुजा म्हणजे ह्या दोन्ही सम्मुख भुजा त्या ठिकाणी समांतर असतात. त्याचबरोबर या दोन सम्मुख भुजा कशा असतील, समांतर असतील. कशावरून लिहिता कोणी तर पॅरलोग्रामची प्रॉपर्टीज आहेत की समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा कशा असतात, समांतर असतात. त्याच्यावरून आपल्याला या दोन भुजा ज्या आहेत तर त्या दोन भुजा काय म्हणता येईल आपल्याला तर त्या ठिकाणी पॅरलल त्या ठिकाणी म्हणता येईल. पहिलं स्टेटमेंट आपल्याला त्या ठिकाणी लिहितोय मी काय लिहितो स्टेटमेंट. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की सेगमेंट ए बी काय लिहितोय मी की सेगमेंट ए बी पॅरलल सेगमेंट याच्याशी कोणता आहे तर या ठिकाणी सी डी आहे. सी डी कशावरून या ठिकाणी मी लिहिलं तर त्याचं रिझन मी त्या ठिकाणी लिहितोय. काय रिझन आहे तर ऑपोजिट साइड्स ऑफ ए पॅरलोग्राम आर पॅरल. शॉर्टकटमध्ये लिहितो मी पॅरल. जी समांतरभुज चौकोन जो आहे तर त्या समांतरभुज चौकोनाच्या या दोन सम्मुख भुजा ज्या आहेत तर त्या दोन सम्मुख भुजा मी कशा दाखवल्या, समांतर त्या ठिकाणी दाखवल्या. बरोबर. मग आता पुढे आपल्याला लक्षात येतं नसते की ए बी असणारी जी काही भुजा किंवा सेगमेंट ए बी जो आहे, बरोबर, हा सेगमेंट ए बी मला काय म्हणता येईल तोच ए टी त्या ठिकाणी म्हणता येईल. सेगमेंट ए बी मी काय म्हणतोय की सेगमेंट ए टी आणि म्हणून सेगमेंट ए टी आणि सेगमेंट सी डी सुद्धा कसे असतील तर त्या ठिकाणी ते पॅरलल त्या ठिकाणी असणार. पुढे मी लिहितोय या ठिकाणी इथे लिहितोय की दॅट इज सेगमेंट. आता ए बीच्या ऐवजी काय म्हणतोय मी ए टी. सेगमेंट ए टी पॅरलल सेगमेंट सी डी. पुन्हा या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल कंसामध्ये टी डॅश बी डॅश ए. हे तिन्ही पॉइंट कसे आहेत तर त्या ठिकाणी ते कोलिनियर त्या ठिकाणी, बरोबर, किंवा ए बी टी किंवा टी बी ए कसंही त्या ठिकाणी लिहिलं तर काही प्रॉब्लेम, बरोबर. आता पुढे पाहू की आपल्याला लक्षात आलं की ए टी ही एक पॅरलल साईड आणि सी डी ही दुसरी त्या ठिकाणी पॅरलल आणि त्यांची टी डी ही काय घेतली आपण ट्रान्सव्हर्सल त्या ठिकाणी घेतली. त्यांची छेदिका जर घेतली तर पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं नसतं की दोन समांतर रेषा त्या ठिकाणी आहेत. या दोन समांतर रेषा आहेत आणि त्यांची ही जर छेदिका जर त्या ठिकाणी जर असेल तर आपल्या लक्षात येतं नसतं या ठिकाणी पहा की अँगल ए टी डी हा एक अँगल, बरोबर, त्याच्यानंतरचा असणारा जो काही दुसरा अँगल जो आहे तर तो दुसरा अँगल आपल्याला अँगल सी डी टी कोणता म्हणते मी सी डी टी. हे दोन्ही
जी पहा पुन्हा एकदा की अँगल ATD आणि दुसरा म्हटले मी त्या ठिकाणी अँगल CDT, हे दोन अँगल जे आहेत तर ते दोन अँगल त्या ठिकाणी अल्टरनेट अँगल आहेत आणि अल्टरनेट अँगल थेरमनुसार हे दोन अँगल काय दाखवता येईल आपल्याला तर त्या ठिकाणी कॉन्ग्रंट त्या ठिकाणी दाखवते, बरोबर. आणि म्हणून पहा पुढे काय म्हणते मी की आपल्या लक्षात येत नसते, काय लक्षात येत नसते पहा त्या ठिकाणी हे दोन सेगमेंट झाले आणि यांचीच पुढे मी म्हणतोय अँड लाईन कोणती TD इज ए ट्रान्सव्हर्सल, ज्या दोन समांतर रेषा आणि त्यांची TD ही काय असेल तर त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल जर असेल तर काय लिहिता येईल आपल्याला पहा, देअरफॉर अँगल ए कोणता ATD कॉन्ग्रंट अँगल कोणता लिहायचा आहे CDT काय कारण लिहिणार मी तर अल्टरनेट अँगल थिअरम, बरोबर. अल्टरनेट अँगल थिअरमनुसार हे दोन अँगल जे आहेत तर ते दोन अँगल काय असणार आहे कॉन्ग्रंट त्या ठिकाणी असणार आहे. आता पुढे मला हा जो काय असणार जो काही ATD अँगल जो आहे हा ATD अँगल मला कसा लिहिता येईल तर त्या ठिकाणी मी BTE असा शॉर्टकटमध्ये त्या ठिकाणी लिहू शकतो. हा जो काही ATD अँगल जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे. ATD च्या ऐवजी मी कसा लिहितोय दॅट इज अँगल BTE कॉन्ग्रंट अँगल. पहा पुढचा कोणता आहे आपला CDT हाच मला शॉर्टकटमध्ये लिहायचा, थोडक्यामध्ये लिहायचा. तो कसा लिहिता येईल मला CDE कसा लिहिता येईल अँगल CDE येते. पुन्हा याची असणार जे काही या ठिकाणी पहिला लिहिलाय हा शॉर्टकटमध्ये लिहिला तो कसा लिहिलाय A-B-T. ही तिन्हीच्या तिन्ही कशी आहेत तर त्या ठिकाणी कोलिनियर आहेत. याच्या बाबतीमध्ये आपल्याला पुन्हा या ठिकाणी कंसामध्ये लिहिता येईल D-E-T. ही तीन पुन्हा बिंदू जे आहेत तर त्या ठिकाणी ते कोलिनियर त्या ठिकाणी. याला जे आले याला इक्वेशन नंबर काय म्हणतो मी त्या ठिकाणी 1 त्या ठिकाणी म्हणतो. पहा इक्वेशन नंबर 1 आपला त्या ठिकाणी. मग आता या ठिकाणी दोन ट्रायंगल जे आहेत तर त्या दोन ट्रायंगलचा आपल्याला विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. पहा की इन ट्रायंगल पहा पहिले खालचा ट्रायंगलचा विचार करू. हा जो काही ट्रायंगल जो आहे तर तो ट्रायंगल आहे इन ट्रायंगल BET म्हणतो. कोणता BET अँड ट्रायंगल. दुसरा कोणता म्हणता येईल आपल्याला CED. CED या दोन त्रिकोणामध्ये म्हणजे हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण. आता या दोन त्रिकोणामध्ये पहा काय दाखवता येईल आपल्याला तर पहिल्यांदा या ठिकाणी हे अल्टरनेट अँगल आपण दाखवले. त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी असणारे जे काही व्हर्टिकली अपोजिट अँगल जे आहे तर ते व्हर्टिकली अपोजिट अँगल या दोन ट्रायंगलच्या बाबतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी कॉन्ग्रंट त्या ठिकाणी. आणि म्हणून पहा पहिलं मी या ठिकाणी लिहितोय त्याच्यामध्ये की अँगल ATD कॉन्ग्रंट अँगल CDT. कुठून लिहिले हे तरी इथून पहा खालचं आहे ते मुळात वरचं लिहिलेली इथे की अँगल BTE कॉन्ग्रंट अँगल CTE कुठून त्या ठिकाणी फ्रॉम इक्वेशन 1 मधून मी त्या ठिकाणी. त्याच्यानंतर या ठिकाणी व्हर्टिकली अपोजिट अँगल आपल्याला दाखवायचे. हा व्हर्टिकली अपोजिट अँगल जी BET अँगल पहा कोणता आहे BET
टी कॉन्ग्रंट अँगल पुन्हा इथला दाखवायचा आहे. म्हणजे हा कोणता आहे तर त्या ठिकाणी CED याला कारण काय देणार मी या ठिकाणी व्हर्टिकली अपोजिट अँगल वृद्ध कोण त्या ठिकाणी. बरोबर. आता या ट्रायंगलमध्ये आपण काय केलेले की हा एक अँगल त्या ठिकाणी कॉन्ग्रंट दाखवला आहे, हा एक कॉन्ग्रंट दाखवलेला आहे. ज्या ठिकाणी या दोन त्रिकोणामध्ये या कोणाशी हा कोण एक करून दाखवला, या दोन्ही कोणाशी हे दोन कोण त्या ठिकाणी, आणि म्हणून हे दोन्ही असणारे जे काही ट्रायंगल जे आहे तर ते ट्रायंगल काय होतील तर त्या ठिकाणी कॉन्ग्रंट त्या ठिकाणी होतील. बरोबर. पुढे आणि म्हणून इथे पुढे लिहितोय मी पहा देअरफॉर की ट्रायंगल BET congruent triangle CED which test तर आपल्याला माहिती अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. बरोबर. कोको समरूपता कसोटी जी आहे तर दिली त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येतं नसते की दोन ट्रायंगल जे आहे तर ते दोन ट्रायंगल त्या ठिकाणी कॉन्ग्रंट असतील तर आपल्याला माहिती की करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आर इन प्रोपोर्शन, आणि म्हणून आपल्याला पुढे त्या ठिकाणी दाखवतील का पुढे देअरफॉर BE अपॉन CE इज इक्वल टू रेशो घ्या ET अपॉन ED इज इक्वल टू TB अपॉन DC. याचं कारण काय देणार आहे तर या ठिकाणी पहा करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रपोर्शन. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू ज्या आहेत तर त्या कशा असतात प्रमाणामध्ये त्या ठिकाणी असतात. पुढे आता याच्यामध्ये जे गुणोत्तर आपल्याला लागत नाही ते आपण कट करून टाकणार आहे. उदाहरणार्थ पहा आपल्याला त्या ठिकाणी प्रूव्ह करायला काय सांगितले DA. आता DE एक आपल्याला लागणार D, त्याच्यानंतर B1 लागणार. बरोबर. B1 लागणार. या ठिकाणी या गुणोत्तराची शेवटच्या असणारे जे काही गुणोत्तर जे आहे तर त्याची काय आपल्याला गरज जी आहे तर ती गरज त्या ठिकाणी लागत. बरोबर. आता याच्यामध्ये किमती ज्या आहेत तर त्या किमती आपण टाकू. आता या ठिकाणी किमती टाकायची काही गरज नाही. आपल्या लक्षात येत नसतं की क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण त्या ठिकाणी करू. पहा या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर काय ते पहा तिथे क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर त्या ठिकाणी B इंटू ED इज इक्वल टू या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन CE इंटू ET. आता प्रश्न जो आहे तर त्या प्रश्नामध्ये पहा काय दिलेले D दिलेले. जे गुणोत्तर आपण अगोदर लिहू शकतो DE इंटू BE इज इक्वल टू CE इंटू ETच्या ऐवजी काय म्हटलंय T. म्हणजे अशा पद्धतीने आपण तो असणारा जो काही पॅरलोग्राम जो आहे तर त्या पॅरलोग्राममध्ये अशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी सिद्ध त्या ठिकाणी करू शकतो.